गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594 219393 आणि 9420 227011। सावंतवाडी येथील शिर्के कुटुंबियांच्या 100 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या गणरायाची हाकेला धावणारा नवसाला पावणारा अशी ख्याती आहे। पाहुयात शिर्के कुटुंबियांच्या निवासस्थानी विराजमान झालेला राजे शिर्के। महापुरुष दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडीचे सर्व भाई शिर्के यांच्या गणपती बाप्पाकडे आपण आहोत। भव्य दिव्य असा गणराया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। शिर्के कुटुंबियांचा हा बाप्पा आहे आणि बाप्पाची पूजा अर्चा या ठिकाणी केली जाते। आपल्या सोबत शिर्के कुटुंबीय आहेत आणि त्याचबरोबर युवा दशावतार गौरव शिर्के सुद्धा आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, बाप्पाची किती वर्षाची परंपरा आहे आणि किती कुटुंबांचा हा गणपती आहे? नमस्कार। परंपरा आणि वर्ष म्हणायला गेली तर आमच्या पंजोबांपासून इथे गणपती पूजन चालू आहे। सरासरी 100 वर्ष झाली ही परंपरा चालू आहे आणि तीच परंपरा आम्ही चालूच आहोत। पिढ्यानपिढ्या आमच्याकडे हे गणपती पूजन दर चतुर्थीला येतात आणि आम्ही ती मनोभावे त्यांची सेवा करतो। बाप्पाबद्दल ऐकलं आहे की नवसाला पावणारा हाकेला धावणारा असा बाप्पा तुमचा आहे। काय खासियत आहे आणि याच्या मागचं कारण काय? जे कसं आहे, भाविकांच्या मनाची श्रद्धा आहे। आम्ही दरवर्षीप्रमाणे गणपती 11 दिवस पहिल्यांदा आमचा गणपती असायचा, पण आमचं स्वतःचं भजन मंडळ असल्यामुळे आम्ही 11 दिवस भजनाला बाहेर असायचो। आमच्या गणपतीची सेवा किंवा आमच्या गणपतीकडे भजन करायला आम्हाला मिळायचं नाही आणि त्याच्यामुळे गेली कित्येक वर्ष आमच्या घरात गणपती हा 17 दिवस विराजमान होतो आणि 17 दिवस विराजमान झाल्यानंतर आम्हाला एक संकष्टी मिळते। 11 दिवसानंतर जी एक संकष्टी येते ती संकष्टी आम्हाला मिळते आणि त्यावेळी अनेक प्रकारचे गर्दी होते, भक्तिगणांची भाविकगणांची गर्दी होते आणि त्या याच्यात बऱ्याच जणांनी आपले नवस पण बोललेले आहेत आणि त्यांच्या हाकेला आमचा गणपती पावलेला आहे। अगदी गोव्यापासून कर्नाटकपर्यंत सारे भक्तगण इथे नवस फेडून पण गेलेले आहेत, म्हणून नवसाला पावणारा गणपती अशी एक ख्याती झालेली आहे आमच्या गणपतीची। नक्कीच गणरायाकडे काय मागणं केलेलं आहे शिर्के कुटुंबियांकडनं? शिर्के कुटुंबियांकडनं गणरायाकडे एकच मागणं केलेलं आहे। 3 कुटुंब आहेत, एकत्र आहेत शिर्के कुटुंबांची। ही तिन्ही कुटुंब अगदी शेवटपर्यंत एकत्र राहावी असं एकच आम्ही गणरायाकडे मागणं केलेलं आहे आणि आजपर्यंत ते आमच्या गणरायाने आमचं मागणं पूर्ण केलेलं आहे। कुटुंबियांची ओळख आमच्या सर्व भक्तांना करून द्यायची आहे। नक्कीच। आमच्या शिर्के कुटुंबात सर्वात ज्येष्ठ म्हणायला गेलं तर आमची आजी आहे नंदा शिर्के, त्यानंतर माझे वडील महापुरुष दशावतार नाट्य मंडळाचे मालक भाई शिर्के, त्यानंतर आमचे काका जितेंद्र शिर्के, आमचे
महेश शिर्के आमचे 3 नंबर काका, त्यानंतर ही माझी आई अंकिता शिर्के, माझी काकी उज्ज्वला शिर्के, माझी तिसरी काकी माधुरी शिर्के, मधुरा शिर्के, ही माझी बायको आरोही शिर्के, बहीण वैशाली शिर्के आणि हे माझे 2 भाऊ वैभव शिर्के आणि राज शिर्के आणि हा आमचा छोटा भाऊ काकाचा मुलगा समर्थ शिर्के. हे आपलं कुटुंब आहे. नक्कीच. तर या ठिकाणी आपण पाहिलं शिर्के कुटुंबियांचा 17 दिवसाचा हा गणराया या ठिकाणी असतो. या गणरायाची विशेष ख्याती म्हणजे नवसाला पावणारा असा हा बाप्पा आहे आणि शिर्के कुटुंबीय सालाबादप्रमाणे अगदी 100 वर्षाची परंपरा या बाप्पाला असून भक्तिभावानं शिर्के कुटुंब या ठिकाणी गणरायाची पूजा अर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षलसह विनायक गावत, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.